नमस्कार छोट्या मित्रांनो. आजची आपली गोष्ट आहे अभिमानी गुलाब आणि दयाळू निवडुंग. एकेकाळी एका जंगलात एक गुलाबाचे फूल राहत होते, जे त्याच्या सुंदर देखाव्याचा अविश्वसनीय अभिमान बाळगत होते. गुलाबाला फक्त निराशा झाली, ती म्हणजे तो एका कुरूप निवडुंगाजवळ वाटला. दररोज गुलाब निवडुंगाचा अपमान करत असे, तरी तो निवडुंग शांत राहायचा आणि कुठलीही प्रतिक्रिया देत नसे. प्रत्येक झाड आणि फुलांनी निवडुंगाचा अपमान न करण्याचा आणि समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी गुलाब त्याच्या सुंदर दिसण्याचा अभिमान बाळगत राहिला. एके दिवशी फुललेल्या गुलाबाच्या शेजारी वाढलेल्या एका पाईनच्या झाडाने सांगितले की ते एक सुंदर फूल असावे अशी त्याची इच्छा आहे आणि एके दिवशी ते इतके आकर्षक देखील होऊ शकेल अशी त्याची आशा आहे. दुसऱ्या झाडाने पाईनच्या झाडाला म्हटले की दुःखी होण्याची गरज नाही, कारण कोणीही सर्व काही मिळवू शकत नाही. हे बोलणे ऐकून गुलाबाने झाडांना उत्तर दिले आणि असे वाटले की ते संपूर्ण जंगलात सर्वात सुंदर फूल आहे. हे ऐकून सूर्यफूल आपले पिवळे डोके वर करून म्हणाला, तू असे का म्हणतोस? संपूर्ण जंगलात अनेक सुंदर फुले आहेत आणि तू त्यापैकी फक्त एक आहेस. यावर गुलाबाने उत्तर दिले की ते सर्वजण त्याच्याकडे पाहत आहेत आणि त्याचे कौतुक करत आहेत. पुढच्या क्षणी गुलाबाने त्याच्या धूर्त बुद्धीचा वापर करून निवडुंग किती कुरूप आणि काट्यांनी भरलेले आहे असे बोलत अपमानित केले. इतर झाडांनी आणि फुलांनी लगेच उत्तर दिले की कोणालाच नेमकं काय सुंदर आहे हे ठरवता येत नाही आणि गुलाबाच्या फुलालाच इतके काटे असतात. जसे दिवस जात होते, गुलाब निवडुंगाकडे पाहत राहिला आणि त्याचा अपमान करत राहिला. निवडुंगाने कधी उत्तर दिले नाही किंवा नाराजही झाला नाही आणि त्याऐवजी त्याने गुलाबाला सल्ला दिला की प्रत्येकाला काहीतरी उद्देशासाठी निर्माण केले आहे. वसंत ऋतू गेला आणि हवामान गरम झाले. पावसाशिवाय जंगलात जीवन कठीण झाले. गुलाब कोमेजू लागला. एके दिवशी एक चिमणी निवडुंगावर बसली आणि तिने आपली चोच निवडुंगात घुसवली. थोड्या वेळात ती उडून गेली. गुलाब हे पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने पाईनच्या झाडाला विचारले, चिमणी काय करत होती? पाईनच्या वृक्षाने उत्तर दिले, चिमणी निवडुंगातून पाणी पित होती. निवडुंग पक्ष्यांना त्रास होत असल्याचे पाहू शकत नव्हता आणि म्हणूनच तो त्यांना मदत करत होता. गुलाबाला निवडुंगाकडे पाणी मागायला लाज वाटली, पण शेवटी जेव्हा गुलाबाने मदत मागितली तेव्हा निवडुंगाने दयाळूपणे होकार दिला आणि चिमण्यांनी आपल्या चोचींमध्ये पाणी भरून गुलाबाच्या मुळांना दिले आणि गुलाब थोड्याच वेळात टवटवीत झाले. अशा प्रकारे निवडुंग आणि गुलाब दोघेही मित्र बनले. तात्पर्य: कधीही कोणाच्या दिसण्यावरून न्याय करू नये. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.